नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा. आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेले झणझणीत अशी. आपलं राधिका खाद्य संस्कृतीमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य. आज कुकरमध्ये मी 3 शिट्या देऊन डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ म्हणजे 1.5 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, असे 2 वाट्या मी डाळ घेतलेले 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतले. त्याच्यानंतर 3 ते 4 कांदे बारीक चिरून घेतलेत. त्याच्यानंतर तेजपान, कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, त्याच्यानंतर मसाले, हे या आजच्या रेसिपीला लागणारे साहित्य आहे. इथे आता तेल गरम करायला ठेवलेले आहे. आजची रेसिपी ही डाळ कांदा आहे, झणझणीत अशी नागपुरी पद्धतीची. तर तेल गरम झालेलं आहे. आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकू. मोहरी टाकलेली तडतड करते मोहरी. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे. जिरं टाकलेलं आहे. झणझणीत अशी रेसिपी आहे ही नागपुरी पद्धतीची. याच्यानंतर लसूण टाकणार आहे. लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता, टाकल्यानंतर तेजपान, हे थोडंसं फिरवून घेऊ आपण. त्याच्यानंतर कांदा टाकणार आहे मी. हे आता फ्राय करून घेणार आहे, म्हणजे कलसून घेणार आहे. लालसर होऊ द्यायचा आहे कांदा. लालसर होतोय कांदा. इथे आता कांदा लालसर होतोय, शिजत आलेला आहे कांदा. तुम्ही आतापर्यंत अनुराधा रेसिपी म्हणून पाहत होतात. आता याच्यापुढे राधिका खाद्य संस्कृती म्हणून ओळखल्या जावं. आता याच्यामध्ये कांदा लालसर झालेला आहे. याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मसाला, 1 चमचा तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढ्या प्रमाणात लागते तेवढ्या प्रमाणात टाकावं. आता हे मिक्स करून घेऊ. हे 2 ते 3 मिनटं आपण शिजू देऊ. पाहू शकता तुम्ही. आता हे कांदा आणि मसाले हे चांगल्या प्रकारे झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी जे डाळ शिजवली, तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, हे ह्याच्यात टाकणार आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता याला कलर आलेला आहे चांगल्या प्रकारे. झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. डाळ कांदा. याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकू शकता. कलरही आलेला आहे. किंचित असा मसाला टाकणार आहे मी याच्यामध्ये.
थोडीशी धना पावडरही टाकणार आहे. झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही याच्यात तेल असं चांगल्या प्रमाणात टाकू शकता किंवा जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता. भाजी 1-2 उकळी येऊ द्यायची भाजीला. याला उकळी आलेली आहे. डाळ कांदा हा झणझणीत झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर ही डाळ कांद्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.